हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। 2 वर्षे या भागात नगरसेवक नाहीत, सरकारने यावर विचार करावा। सुप्रिया सुळेंची मागणी, तर निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, नगरसेवकांना 2 दादांनीच निवडून आणलं, अजित पवारांचं उत्तर। आढळराव पाटील आणि अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंमध्ये भेट, तर माझे आणि आढळरावांचे मतभेद राजकारणातील, दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर, तर उत्तर पश्चिम मुंबईतनं उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा। ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा। घोषणेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज असल्याची चर्चा। अजून जागा वाटप नाही, मग नाव घोषित कसं केलं, निरुपमांचा सवाल। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। बारामतीत नणंद विरुद्ध भावजे सामना रंगणार, सुप्रिया सुळेंना बारामतीतनं उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भाजपकडनं प्रचाराला सुरुवात, दिनकर पाटलांकडनं दौऱ्यांना सुरुवात, वरिष्ठांकडनं तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटील यांचा दावा। माढ्यातनं महादेव जानकरांना मवियाकडनं उमेदवारी मिळण्याचे संकेत, राष्ट्रवादीतनं जानकरांना लढवण्याचं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, विशाल पाटील उमेदवारीचे दावेदार, विश्वजित कदमांची माहिती, तर कामाला लागा, कदमांचं कार्यकर्त्यांना आवाहन। डोंबिवलीमध्ये भाजपच्या अनेक जाहिरातींना काळं फासलं, विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत गुप्त बैठक, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरनं श्रेयवाद, आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचं काम मार्गी, सतेज पाटील आणि धनंजय महाडी गटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, कार्यक्रमाला फडणवीसांसह अजित पवार उपस्थित। उद्धव ठाकरे आज गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरे शाखांना मुंबईमध्ये भेटी देणार। हिंगोलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांनाही निमंत्रण। मुंबईमध्ये उद्यापासून रस्त्यावरती थुंकल्यास दंड भरावा लागणार, मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, विद्याविहार ते ठाणे आणि मानपूर ते नेरूळ दरम्यान असणार ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।